आज होऊ घातलेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून पिंपळवंडी गावाच्या वेसेवर आपला सर्व जनतेचा या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी तुमची ताई आलेली आहे। बळगंगा मातेसारखं तिला देखील नतमस्तक होऊन आपल्या तमाम मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा आणि मला यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी चंग पुकारला आहे। मला ज्ञात आहे, कारण कोणी काही म्हणा, कोणी काही करा, जनतेचं ठरलंय, महिलांचं ठरलंय, तरुणांचं ठरलंय, ज्येष्ठांचं ठरलंय की अरे सगळ्यांना दिलं, ताईला का नाही? घेरणाऱ्यांनी किती घेरू द्या, घेरणाऱ्यांनी किती घेरू द्या, पण ज्या वेळेला जनता आपल्या हातात घेते त्यावेळेला ती कुणालाच माफ करत नाही, ती योग्य न्याय देते आणि तो न्याय आपल्याकडून मला मिळेल ही माझी अपेक्षा आहे। नवे नवे तो विश्वास आहे, नवे नवे तो आत्मविश्वास आहे आणि ही आशा आत्मविश्वासाने भरलेली आहे। ती जेव्हा दुसऱ्या कार्यकर्त्याला घडवताना त्याच्यात जो आत्मविश्वास भरते तिच्यात असेल तर ती दुसऱ्याला देऊ शकते। आत्ताच तुम्ही पाहिलं की ॲडव्होकेट ज्योतिताई दुराफे कन्या माझी, तिने तिच्या मनातली खंत बोलून दाखवली। उद्याची पिढी घडणारी, खरंच राजकारणानं कोणी विश्वास ठेवेल का हो? महिला म्हणून जेव्हा ती बाहेर पडते आणि खऱ्या अर्थाने आपण तिला म्हणतो की तू लढ, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी। आमचं घराणं म्हणजे ना शेळक्यांची मी नात आहे, गावड्यांची मी लेक आहे आणि बुचक्यांची मी सून आहे, पण एकाही कुटुंबाला स्पर्श सुद्धा राजकारणाचा नाही। या ठिकाणी तिचं म्हणणंच हे आहे की ज्यांना राजकीय वसा आणि वारसा आहे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात, त्यांना सर्वसामान्य जनतेचं दुःख कळत नाही आणि म्हणून ते दुःख कळण्यासाठी त्या शेतात स्वतः त्याच्यामध्ये त्याने भोगलेलं असावं लागतं आणि त्याच्यात मी तर महिला आहे। 22 वर्ष आपण पाहता आहात की रात्रंदिवस हा लढा मी देत असताना एक मुंबईला जन्माला आलेली आणि मुंबईमध्ये कार्य करणारी, ज्या वेळेला मला जनतेने आवाज दिला, माझ्या मायभूमीने मला पुकारलं की आपल्या सगळ्यांची गरज इथे आहे आणि मी इथे आली। मला 7-12 नाटं माहीत नव्हता, कारण मी मुंबईचं प्रशासन हाकणारी, जयवंतीबेन मेहता यांच्यासोबत काम करणारी, प्रमोद महाजन यांच्यासोबत काम करणारी, किरीट सोमयाबरोबर काम करणारी कार्यकर्ती, परंतु तिथलं प्रशासन, तिथलं शासन मला सगळं हाकता येत होतं। पण ग्रामीण भागातलं ज्या वेळेला इथे 2002ला आले आणि जनतेने मला निवडून दिला, माझ्यावर विश्वास दाखवला, त्यावेळी माझी जबाबदारी जादाची वाढली। सभागृहात पाऊल ठेवलं आणि म्हटलं, आशा, लोकांच्या आशा पल्लवित झाल्यात, तुझ्याकडे मोठ्या आशेने पाहतायत आणि आता तुला ठरवायचं आहे की तू यांना खरोखरच न्याय देशील का? कारण तू मुंबईची, तू मुंबईत राहिली, मुंबईत वाढली, तुझे संस्कार ते इथे आल्यानंतर या ग्रामीण भागातल्या जनतेला न्याय मिळेल का? मी पहिल्या दिवसापासूनच ठरवलं, सभागृहात गेल्यानंतर निश्चितपणाने तो चंग बांधला आणि विचार केला, न्याय द्यायचा म्हणजे 24 तास स्वतःला वाहून द्यायचंय, जनतेचं सेवक बनावं लागेल, जनतेसाठी जे जे करावं लागेल ते मी करणार आणि जनतेचा विश्वास संपादित करणार। आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून 4 वेळा माझ्या मायबाप जनतेने मला खऱ्या अर्थाने त्या सभागृहात नेतृत्व करण्यासाठी पाठवलं। सगळ्यांनी सांगितलं जिल्हा परिषद सदस्य, हे सगळे सत्तेतले सदस्य, मी एकटी विरोधातली सदस्य। जिल्हा परिषदेत सत्ता नसताना सुद्धा नाही हा शब्द कधी ठेवला नाही। जो येईल त्याला न्याय द्यायचा, मग त्याने काही मागो, त्याने ताजमहाल मागितला ना तो पण त्याला द्यायची तयारी ठेवायची का? तो त्याचा अधिकार आहे, तो माझा मतदार आहे आणि मी त्याची सेवक आहे। त्याने मागितलंय ना, मी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे। प्रामाणिक प्रयत्न केला तर माणूस नक्की त्या समोरच्याची अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करतो। त्याला एकच वाटतं की माझं ऐकून घेतलं, मला समजून घेतलं, मला 10 वेळा फेऱ्या घालायला लावणारा अधिकारी, त्याला ताईनी एका शब्दात वटणीवर आणलं आणि माझं काम झालं। ती महिला असो, तो पुरुष असो, तो शेतकरी असो, तो शाळेतला विद्यार्थी असो किंवा तो कॉलेजची मुलगी असो किंवा मुलगा असो, त्यांना सगळ्यांना जो विश्वास मी संपादित केला तो असाच नाही केला। तुम्ही कुठल्या अधिकारात एखाद्या
इथे पाहिलं का कधी की अधिकाऱ्यावचक आहे? अधिकाऱ्यावचक असाच राहत नाही, कारण आपण कुणाशी माल घेत देत नाही, त्यामुळे आपलं कुठं का घोंगडं अडकलेलं नाही. त्यामुळे आपण समोरच्याला जाब विचारताना आपली कॉलर टाईट पाहिजे, आपल्याला आपण तेवढं व्हाईट कॉलर पाहिजे. मग माझा उतारा, माझा सातबारा पिंपळवंडीमध्ये आहे असा आजी म्हणतो, म्हणतो माझा उतारा धनगरवाडीमध्ये आहे असा माझी म्हणतो. यांचे उतारे तरी किती याचा पण हिशोब लावला पाहिजे. म्हणजे यांचे सातबारे उतारे सगळीकडे, जिथे त्यांनी मनात आणावं तिकडे ते असेच होतात का? तुमचे आमचे का होत नाही? तुमचे आमचे का होत नाही? त्यांचेच कसे काय होतात? टोल नाक्याची परिस्थिती पाहिली, जेव्हा हा टोल नाका उभा राहिला आणि त्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय देत असताना नारंगावमध्ये आम्ही लढा दिला. त्या लढ्यामध्ये आम्ही 4.25 लाखाचा रेट काढला गुंठ्याचा. असाच काढला का? ज्या वेळेला त्या असणाऱ्या ठेकेदाराला खेडला बाबा राक्षेने मारलं, त्या टीमने मारलं, त्यावेळेला संजय पाटलाला मी भेटून सांगितलं की भाऊ तुम्ही भूसंपादन अधिकारी आहात, तुम्ही मला बहीण मानता, तुमचे बंधू माझे सीओ होते, परंतु ज्या वेळेला जनता पेटेल ना, माझा शेतकरी माझ्यासाठी महत्वाचा आहे, माझा कार्यकर्ता माझ्यासाठी महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्ही कोणाच्या नादाला लागू नका. ज्यावेळी वेळ येईल, ज्यावेळी माझे कार्यकर्ते आणि शेतकरी पुढे येतील, त्यावेळी मी त्यांची असेल, तुमची नसेल. ही बोलण्याची हिंमत कधी येते? जेव्हा आपण कोणाचं काही घेतलंच नाही. घेतलं का? ऑडी घेतली का? घेतली का? घेतली का नाही? आम्ही काय कोणाशी डील करत नाही. आमची डील असते जनतेशी, त्याने दिलेल्या प्रामाणिक मताशी. आमची बांधिलकी ती आहे. आणि म्हणून आशाताईचा वचक आहे. या ठिकाणी तुमच्या इकडे 70 आणि 80 हजार रुपये गुंठा आणि आमच्या नारंगावला 4.25 लाख रुपये गुंठा. का बरं? काय घडलं असेल? काय केलं असेल? आम्ही आंदोलनं केली, पण नुसती आंदोलनं नाही केली. उपोषण तर मला तुम्ही कधी करतानाच नाही बघितलं का? या आशाताई उपोषणाला बसली असं बघितलं का कधी? आपलं काम थेट असतं, कारण आपण त्या पद्धतीने आजपर्यंतच्या इतिहासात 34 वर्ष समाजकारणात आणि राजकारणात काम करत आहोत. या ठिकाणी तुम्ही मला पाहिलेलं आहे. ज्या वेळेला मी संजय पाटलांना सांगितलं की ज्या वेळेला माझी जनता, माझे शेतकरी, त्यांना तुझ्या खिशातलं काही द्यायचं नाहीये, पण सरकार जे देणार आहे त्याच्याने त्यांचं समाधान झालं पाहिजे. 5 धरणं उभी राहिली, 2 छोटी 5 मोठी. त्या धरणांमध्ये जमिनी गेल्या, माझे शेतकरी कमी जमिनीवाले झाले, घरात भावंड वाढली, जमिनीचे तुकडे झाले, गुंठ्यांवर आले, चाऱ्या गेल्या, पैसे नाही, कॅनल उभे राहिले, पैसे नाही, 30-30 वर्ष न्यायच नाही. अशा ह्या तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या तुम्हा लोकांना विचार करायला पाहिजे. आपण आधुनिक आहोत, आजच्या जगात जगत आहोत. मोबाईल खोलला तर डाटा मिळतो, गुगल सर्च केला तर कोणाचाही डाटा आपण आणतो. कोणत्या देशाचा कोणता अध्यक्ष, त्याची काय संपत्ती, त्याच्याकडे काय आहे हे शोधायला माझं लहान नातू आहे ना, तो पण 1 मिनिटात काढतो. सुनबाई तर काढतेच, लेख तर काढतेच, कारण त्यांना सरस्वती दिली आहे. त्यामुळे लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते. आम्हाला पाप करायची गरज नाही. आमची भावंड कुठेतरी पडलेली, कुठेतरी हात जोडून लोकांच्या स्वतःचा स्वार्थ साधल्यानं बाहेर नाही. हे सांगायचं कारण काय आहे की आम्ही कुणालाही लुटलं नाही. त्यामुळे आम्हाला बोलण्याचा आणि सांगण्याचा अधिकार निश्चित आहे. आम्ही शासनाने सांगितलं की ताई असं झालं तर तुमच्या जमिनीचे भाव वाढतील, आम्ही लगेच बाबू पाटे असेल, नाना असेल, आम्ही लगेच कामाला लागलो. की संघर्ष नुसता असा नाही करायचा, जनतेला न्याय द्यायचा आहे, शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत चांगले, म्हणून बायपासचे पैसे एवढ्या मोठ्या रेटनी मिळाले. अहो तुमच्या इकडे ते असणारे टोल नाकाचे शेजारची लोक, काय ताई तुम्ही किती वेळा येता लोकांना घेऊन माझ्याकडे? अलका ताई किती प्रश्न आहेत? गेल्या आठवड्यात सुद्धा माझ्याकडे हे लोक आले होते. तिथे बाहेरची लोक गाड्या घेऊन येतात आणि तिथे राहून त्यांना त्रास देतात. ते बिचारे सगळे परेशान आहे. अरे ज्याला घर चालवता येत तसे त्याने राज्य चालवायच्या गोष्टी कराव्यात का? या ठिकाणी दुसरा सांगतो, माझा पण सातबारा या गावात आहे. आजी सांगतो ना आल्यावर तर माझा पण सातबारा या गावात आहे.
नक्कीच तुमचे सातबारे प्रत्येक गावात असतील हो. तुम्ही श्रीमंत, जनतेच्या जीवावर श्रीमंत झालेले तुम्ही सगळे. तुम्हाला जनतेचं सेवक नाही होता आलं, पण मालक होता आलं. एक हॉस्पिटल नाही उभारू शकले की या तमाम जुन्नरकरांना इथून काढलं तर तो माणूस पुण्यात न्यायचा म्हटलं तर जगणार असेल तो जगत नाही. त्याला जगवण्यासाठी एक अद्यावत हॉस्पिटल उभं करता आलं नाही. का करता आलं नाही? तर मग आमचं हॉस्पिटल बंद पडेल, आमच्याकडे कोणी, आम्ही पण मोठं उभं केलं की अद्यावत आहे ना चाकणला. मग ते कसं चालायचं? मग तुम्ही मतं देताय, फुकट नाही देत. शेवटच्या दिवशी तुम्हाला पाट्या नाही देत का आम्ही? हा, पाट्या नाही देत 40 वर्ष एका घरात, आहे ना. मग त्यांचं बरोबर आहे, 2 दिवस 4 दिवस मस्तपैकी पाट्या खाऊ खुशाल का. ती म्हणाली की का बाबा दरवर्षी नवरात्री येते, आम्हाला वाटतंय वणीला जावं, इकडे जावं, तिकडे जावं. मग 5 वर्षांनी निवडणूक आल्यावरच का बरं आम्हाला संधी मिळते महिलांना? महिला आता इतक्या सोप्या राहिल्या का? हा, महिलांनी ठरवलंय तू देशील ते खायचं, तू नेशील तिथं जायचं, पण मतदान कुकरलाच करायचं. हे सगळ्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळे मला कुणाचे सातबारे कसे झाले ते काढायला लावू नका. प्रत्येक गावात तुमचं घर आहे, तुमचा सातबारा आहे, उतारा आहे, सगळं माहिती आहे आम्हाला. आम्हाला त्याच्यात पडायचं नाही. एकीकडे तिसरं उगवलंय काय तर शेतकऱ्यांचा पैसा आहे. मग आम्ही पण उतरू, आम्ही पण विचारू कोणाच्या जीवावर चाललंय. दिलं ना, कोणाला कारखाना, कोणाला बाजार समिती, सगळ्यांना आमदार केलं. मग आशाताईने कोणाचं घोडं मारलं? प्रामाणिक राहिलं हे घोडं मारलं का? या पिंपळवंडीमध्ये सुद्धा अनेक लोक माझ्यापर्यंत येतात. पहिला फोन मला असतो. काय सचिन ठाणेकर, कोणाला फोन असतो? काय नितीन, बरोबर? काय ताई, आमच्या ताई पण सारख्या सांगणार, अजितदादा सांगणार, कोणी सर्वसामान्य व्यक्ती सांगतो. आणि खरोखरच नेते पण सांगतात. नेते पण सांगतात तुमच्या गावातले शाळा का बरं उभी राहिली नाही? कालेकर वाडीतली शाळा मला का उभी करावी लागली? का बरं? माझे सहयोगी नाहीये तिथे? आहेत ना, ते तर सत्तेतले, मी तर अपक्ष विरोधी, तरी सुद्धा काम आशाताईच करणार. बिबट्याने हल्ला केला आशाताई, महिला आडली आशाताई, एखाद्याला हार्टचं ऑपरेशन करायचंय आशाताई, एखाद्याला बायपास करायची आशाताई, एखाद्याला घरकुलं पाहिजे आशाताई, एखाद्यांना गोठे पाहिजे आशाताई, विहिरी पाहिजेत आशाताई, गावात अंगणवाडी नाही आशाताई, आरोग्याची सेवा चांगली नाही आशाताई. मग आमदार का बरं चालत नाही आशाताई? का बरं? विचार करा, एकदा विचार करून पहा. किती कारस्थानं रचायची. आज या पुणे जिल्ह्यामध्ये, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यामध्ये कोणत्याही पक्षाने एकाही महिलेला संधी दिली नाही. नीट ऐका माझं, जे एरवी लाडक्या बहिणींनो तुम्ही नीट ऐका, कारण ही आपल्या अस्मितेची लढाई आहे. काम करायला आम्ही, निवडणूक आला का आम्ही, सगळं करणार आम्ही, पण संधी द्यायची वेळ आली का तर ती संधी आम्हाला नाही. आणि आम्ही आरक्षणाचे मोहताज नाही. ती म्हणाली ते बरोबर आहे. आरक्षण कुणाला लागतात? कुबड्या कुणाला लागतात? कुबड्या न घेता 34 वर्ष राजकारणात आहोत. साला कोणी म्हणणार नाही बोट करून, बोट काढून गोट्या ठेवू डोळ्याच्या. तेवढा प्रामाणिकपणा स्वतःमध्ये ठेवावा लागतो. कार्यकर्ता हात डोक्यावर ठेवला तर त्याला जपावं लागतं. त्याला मोठं करत असताना स्वतःचं सगळं विसरावं लागतं. त्याला उभं केल्यानंतर आपण उभं आहोत अशा पद्धतीने लढावं लागतं. आणि लढून, कारण मी नाथाच्या नगरीतली आहे, ब्रह्मनाथाच्या नगरीतली आहे. या ठिकाणी विघ्नहर्ता पण आहे, लेण्यादी पण आहे, संतांची महंतांची भूमी आहे. महिलेनेच सण करायचं, महिलेनेच अग्निपरीक्षा द्यायची. का बरं? पुरुषांना लायसन आहे सगळ्याचं, लायसन. आम्ही हे लायसन घालून फिरतो. तुमचं कोणतं लायसन आहे?
ते वेगळं असेल तर कळलं पाहिजे. राजकारणात चांगल्या महिला उतरण्यासाठी राजकारण्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. माझ्या शेजारी बसलेली, माझ्या समोर असलेली कार्यकर्त्याची बायको असो किंवा कार्यकर्त्याची बहीण असो, ती माझी देखील बहीण आहे आणि मी तिला त्याच पद्धतीने सन्मान दिला पाहिजे, तिचा बहुमान केला पाहिजे. तिची खऱ्या अर्थाने छत्रपती छत्रपती म्हणता, छत्रपतीच्या नावाने बोंबलता, पण छत्रपतींनी जसं दुसऱ्याच्या सुनेला जेव्हा आणलं तिचा सन्मान केला आणि तिला तिच्या घरी ओटी भरून पाठवलं, तशी नियत का तुमची नाही? तशी नियत तुमची का नाही? आज एवढ्या 22 वर्ष संघर्ष केल्यानंतर सुद्धा परीक्षा आम्हीच द्यायची, अग्निपरीक्षा आम्हीच द्यायची. 13 तालुक्यात एकही महिलेला तिकीट नाही. मग आशाने विचार केला, जी अशा छोट्याच्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा सांगते, मुलीला सुद्धा सांगते की बेटा अन्याय सहन करायचा नाही, कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा गुन्हेगार असतो. तर मग आशाताई हा अन्याय कसा सहन करेल? जोक नाही, नॉट अ जोक, की 3 वेळा पराजय, तो देखील विधानसभेचा. देशात शोधून दाखवा मला, एक नाव काढून दाखवा की जिच्या पाठीमागे कुठलंही शक्ती नाही, कुठलाही राजकारणाचा वासा नाही आणि ती महिला 3 वेळा पडल्यानंतर चौथ्यांदा रिणांगणात येते. भले भल्यांची फाटते, पण आशाताई या ठिकाणी चौथ्यांदा रिणांगणात आहे. कारण आज जर मी माघार घेतली असती तर उद्याच्या प्रत्येक महिलेने विचार केला असता की अरे, त्या आशाताई सारखी महिला टिकली नाही, तिच्यासारखीचा निभाव लागला नाही. तिने सर्वस्व घरावर तुळशीपत्र ठेवून, मी तुळशीपत्र ठेवलं, पण माझ्या कुटुंबातल्या माझ्या एकाही लेकराला, लेकीला, जावायला कोणापुढे हात पसरावा लागेल अशी परिस्थिती नाही. माझ्या घरचे सुद्धा तसेच त्या स्टँडर्डचे आहेत आणि म्हणून आमच्याकडे लक्ष्मी नाही बाबा, 7 वारे नाही, उतारे नाही, घराचा आट पण नाही, पण हा प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, स्वाभिमान आहे आणि प्रत्येकाला तो दिलेला आहे. भरभरून मुलांना दिलेला आहे. ते बाळ कडू त्यांना पाजलेलं आहे. ज्योतिताई अशीच नाही, तिचे मिस्टर पण तसेच, आमचे भोसले जाबाई पण तसेच, ती कन्या पण तशीच आणि आलेली सून पण तशीच. तेवढ्याच तोला मुलाचे. आपलं घर आपल्याला पहिलं चांगलं ठेवावं लागतं, आपल्या घरातल्यांना न्याय द्यावा लागतो, आपल्या गावाला न्याय द्यावा लागतो. येऊन आमचं गाव नक्की पहा, नक्की पहा, तुम्हाला बोलवतो. नाना म्हटले वेस का होत नाही. आमच्या गावात आहे ना, आमचे सरपंच ताई बसली आहे, शिल्पा. काय शिल्पा, बरोबर की नाही? ती अशा गावची सरपंच ताई शिल्पा बुचके अशा गावची सरपंच आहे की ज्या गावात तुम्ही आलात तर तुम्हाला हेवा वाटेल, हेवा वाटेल. शेतातल्या कुठल्याही बाजूला गेलात तर तुम्हाला डोक्यावर माल घ्यावा लागणार नाही. शेवटचं टोक आहे, 5 ठाकरवाड्या आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांचाही तसाच सन्मान करतो, कारण त्यांना सुद्धा बसण्यासाठी तसंच ऑफिस असतं. कारण जसं आपण राहतो ना, तर एक वेळा आपल्याला कमी पडलं तर चालेल, पण गावाला, घराला आणि मग तालुका आणि मग राज्य आणि मग दिल्ली, फुकटच्या गप्पा मारायच्या नाहीत. इथं रोखीत बोलायचं. आणि म्हणून मी सांगते, तुम्ही मला नक्की, सगळ्यांनी ठरवलंय ना की मला आमदार करायचंय? नक्की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मला फुकटच्या नावाने, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. याचं कारण असं आहे की मी ठरवलंय की मी निवडून आल्यानंतर 23 तारखेचा गुलाल तर आम्हीच उधळणार. होय, आम्हीच उधळणार आणि एवढ्या मताधिक्याने उधळणार की समोरच्याचे डोळे पांढरे हे असे गायब होतील ना, यांना शोधावं लागल. कोण गोव्याला गेलाय, कोण कुठे गेलाय बघावं लागल. देश सोडून नाही गेले तर बरे, कारण ताईनी अजून कधीही सोडली नाही गादी. या ठिकाणी सांगते की शेतकऱ्याच्या शेताकडे जाणारे रस्ते हा माझा पहिला अजेंडा असेल की त्याला त्याच्या शेताकडे जाणारे रस्ते चांगले मिळाले पाहिजे. या तालुक्यामध्ये चांगलं अद्ययावत हॉस्पिटल झालं पाहिजे. आणि जसं नितीन गडकरींकडे भांडून, रवींद्र चव्हाणांकडे भांडून जसं मी शिवनेरीचा स्टायबाय रोपवे आणलाय, 2 नंबरला नंबर आहे आपला, त्याचा करार केला. दिल्लीच्या फेरी आम्ही सकाळच्या फ्लाईटने गेलो, रात्रीच्या फ्लाईटने परत येतो, कधी राहिलो नाही. पण काम चोख बजाने बजून घेतो. इथं निवडणूक आली का आम्हाला उपोषण आठवतो. मग कोण पाण्यासाठी झोपतंय,
पण बिबट्यासाठी हे चालत नसतंय. याच्यात मनगडात धग आहे ना. ऑन द स्पॉट कार्यक्रम झालाच पाहिजे. कसं होत नाही. या ठिकाणी याच्यावरचं सोल्युशन का शोधलं जात नाही. 500 550 आणि ठेवणार कुठं. त्याच्याही पुढे जाऊन सांगते माझ्याकडे सोल्युशन आहे. मला माहिती आहे की काय केलं पाहिजे, पण त्याच्यासाठी खस्ता खाव्या लागतील. तिथं काय रुपयाची कमाई नाहीये. बिना कमाईचं बोला. इथे हे टक्केवारीवर चालणारी लोक. जल जीवन मिशन कोणाची. मोदींची. टक्केवारी घेतोय कोण. तालुक्याचा आमदार. लुटो लुटो लुटो. गावात ती योजना पाण्याचा उगम माहित नाही. टाक्या बांधून मोकळे, कोंडाळी काढून मोकळे, पैसे घेऊन मोकळे, पैसे देऊनही मोकळे. संबंध नसताना सुद्धा हे सगळे धंदे यांचे. परंतु मी सांगते तुम्हाला की मी ठरवलंय माझ्या डोळ्यापुढे या ठिकाणी असणाऱ्या दाऱ्या घाट सुद्धा आहेत. या ठिकाणी असणाऱ्या लेण्या आहेत. पर्यटन कसं. पर्यटन 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 टोकणच पडलं नाही. पर्यटन पर्यटन काय चाललंय. पर्यटनाचा वाव. पर्यटनासाठी असणारी जी संपूर्ण महाराष्ट्रातली एकमेव 5 धरणांची आणि 2 छोट्या धरणांची असणारी ही भूमी आणि हिच्यावर निश्चितपणाने तरुणांना रोजगार, माझ्या असणाऱ्या त्या आदिवासी विभागातील महिलांना न्याय, हे सगळं करू शकत होते. पण हे बघाल बच्चे याने तर मागच्या वेळी सांगितलं आजीनी, तू काय डुंबरवाडीचा टोल नका. अरे बंद. मी आमदार झालो का बंद. ना पाणी पोचलं तिकडं. पोचलं का पाणी. पठारावर पाणी पोचलं का नाही ना. आमच्या 9 गावातही आलं नाही. आलं का 5 वर्षात. 5 वर्षात एक काम नाही. टोल नाका तर पण झालाच नाही. उलट आमच्या माल घेऊन जाणाऱ्या त्या भाजीच्या तरकारीच्या गाड्या मलाच फोन करत जातात. ताई यांनी माझी गाडी अडवली. ताई हा बघा ना जाऊन देत नाही. ताई मी इथलाच असून माझ्याकडे कार्ड मागतोय. इथला असूनच माझ्याकडे पुरावा मागतोय. ही परिस्थिती जनतेची. ही शेतकऱ्यांच्या लेकराची परिस्थिती. मी तुम्हाला सांगते. मी अजून एक गोष्ट सांगते. आजपर्यंत भल्या भल्या मातांनी केलं नसेल ना तसा अजेंडा मी उचललाय. मी हिंदुत्वावर लढतीये. हाय कोणाची हिंमत. लढून दाखवा म्हणा. लढून दाखवा. आज इकडून पोरं पकडली, तिकडून पोरं पकडली. आमची शेतकऱ्यांची पोरं 2-2 4-4 दिवस 6-6 दिवस आता पारुंड्याची पोरं तुम्हाला माहितीत नेली आणि तिथे जेलमध्ये टाकली. काय करताय तुम्ही. कुणासाठी. कशासाठी. हम अभिमान से कहो, मान से कहो हम हिंदू है. सगळे आपण एका आईची लेकरं आहोत असं आम्ही म्हणतो. पण जर कोणी आपल्याला त्रास देईल तर त्याला नाही आपण सोडतो. त्यामुळे या ठिकाणी आजचा ढोस मला वाटतं जरा अजून पुढच्या याला ठेवावा. दम बचा के रखना चाहिए. क्योंकि अभी तक 18 तारखेला आपल्याला कुकरला निवडून द्यायचंय. कुकर ही निशाणी आहे. 20ला मतदान आहे पण 18ला निवडणुकीचा प्रचार संपणार आहे ना. मग त्यावेळी पण बोलायला काय ठेवलं पाहिजे ना. बरोबर आहे की नाही भाऊ. तुम्हाला लोकांना उत्सुकता असेल ना का अजून काय दडलंय. ब्लू प्रिंट सगळ्यांच्या आल्या. किती खऱ्या किती खोट्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्याच्या बच्च्याने काय सांगितलं, इकडे काय सांगितलं, आजीने काय सांगितलं, माझीने काय सांगितलं, आमच्या देवरामनी काय सांगितलं, त्या सगळ्यापेक्षा ताई नेमकं काय करणार आहे हे कायमच उत्सुकता लावून ठेवतात. कायमच. जेव्हा बघा तेव्हा आत्ता बघा, आत्ता बघा, येणाऱ्या 4 तारखेला बघा, 7 काय बघा. एकदाच करा ना मोकळं लोकांना. श्वास घेऊ द्या मोकळा. ते काय तुमच्या घरात तुम्ही त्यांच्या चुली पेटवायला जात नाही. तुम्ही त्यांचे सेवक आहात. आणि हेच येणाऱ्या निवडणुकीनंतर गुलाल जेव्हा तुमच्या इथे येऊन आम्ही उधळू, मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, जवळजवळ 1,51,000 मतदान आहे. आणि त्याचबरोबर माझे लाडके भाऊ आणि माझे शेतकरी, मी त्यांना जेव्हा जेव्हा इथे 5 डिप्प्या दिल्यात. मी किती 5. जर कामांची संख्या सांगायला गेली ना, येडे व्हाल तुम्ही. येडे. एवढी कामं आपण केली. एवढ्या पद्धतीने करतो. फोन आला का हॉस्पिटल, फोन आला का पोलीस स्टेशन, फोन आला का तहसीलदार, लगेचच्या लगेच. पण मी
असं विचार करते, जाऊ दे ना, नेत्याचं गाव आहे, त्याला नाही वेळ, कर, आपण केलं तर कुठे बिघडतंय. मी कधी विचारत नाही बाबा तू कुठल्या पक्षाचा आहे, कुठून आलाय. मला फक्त एकच कळतो, तो अडचणीत आहे, त्या विचाराला बिलकुल त्रास द्यायचा नाही, त्याचं काम झालं पाहिजे. आणि त्या उद्देशाने मी आजपर्यंत कार्य केलंय, काम केलंय. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला कुकर, जी महिलेच्या अस्मितेसाठी ताईने घेतलेला लढा चौथ्यांदा आहे, अभी नाही तो कभी नाही, ही माझी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही विचारवंत आहात, तुम्ही बुद्धिवंत आहात. आम्हाला वाटतं आम्ही लय शाणे, पण आमच्यापेक्षा जास्त राजकारण्यांपेक्षा मला माहिती आहे की माझा सर्वसामान्य कार्यकर्ता असो, कार्यकर्ती असो, ती युती असो, युवतींनी सुद्धा आपलं मत मांडलं. त्या दोघी बोलल्या, तुम्ही बघितलं की आजची पिढी कुठे चालली आहे, कुठल्या दिशेला चालली आहे, त्यांच्या विचारांची क्षमता बघितली आहे. त्यामुळे कोणालाही असं गृहीत धरू नका. सगळ्यांना कळतं या ठिकाणी अण्णाचा देखील दाखला दिला गेला, तो बिचारा एका मताने पडला, त्याच्या मनाची सल मांडली, त्याच्यासाठी ताईने काय केलं ते अण्णाच सांगू शकतो. त्यामुळे मी वेगळं सांगायची गरज नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे. पण जे जिवारी लागतं ना, ते पुन्हा त्याला मिळवून देण्यासाठी तोच माणूस कष्ट करू शकतो ज्याला कळलंय. आणि कार्यकर्त्याच्या जिवारी लागलेलं ताई इतकं कुणालाच कळत नसतं. कारण जेव्हा कार्यकर्ता ताई उभा करते ना, मग तो बाबू पाटे असो, तो राजू मेर असो, नाही तर माझ्या गावचं असो, नाही तर कुठल्याही गावचं असो, आमचा अमोल भुजबळ असो, येणाऱ्या गावचा सरपंच तिथे आहे, तेव्हा तो उभा नसतो, मी उभी असते. आणि मला वाटत असतं का मी लढायचं आणि मी जिंकायचंय, मग त्या कार्यकर्त्याला ताकद मिळते. आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्या मळगंगेचा आणि आपल्या सगळ्या मतदार राजांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आली. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. मला माहिती आहे की त्या एकाच पिलरच्या इथे जवळजवळ 100-150 लोक उभी आहेत. एकाच पिलरच्या इथे पाठीमागे लग्नाचं कटआउट आहे, दुसऱ्या बाजूला पूर्ण बाजारामध्ये भरलेला बाजार आहे. इकडे सुद्धा सगळी भाऊगर्दी आहे, पण ते दर्दी आहे. ते दर्दी आहेत म्हणून ते मला इतका वेळ देत आहेत. आणि माझ्या मायबाप जनतेला मी एवढंच सांगू इच्छिते की येणारी निवडणूक ही आपल्या सुद्धा अस्मितेची आहे. ताई चौथ्यांदा रिंगणात आहे आणि ताईला ही संधी आपण मिळवून देणारच. आणि 23 तारखेचा गुलाल तुम्ही माझ्या सोबत उधळणार, तुम्हीच असणार त्याचे साक्षीदार, हा विश्वास मला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, या ठिकाणी माझा सन्मान. कारण मंचावर इतके जण आहेत की त्यांच्या सगळ्यांची नावं घेताना एक नाव जर राहिलं, काय भय काय परिस्थिती होईल माझी. कार्यक्रम लागेल माझा, तो म्हणेन निलेश म्हणून थांबा बघतो, तुम्ही अमोलचं नाव घेतलं काय, राजू म्हणून मी पण बघतो, मी पण वडच देवस्थानचं काम चालवतोय. म्हणजे म्हणून सगळेच माझ्यासाठी आज आदरणीय आहेत, सगळेच पूजनीय आहेत. पण मी तुमची सेवक आहे, मी तुमच्या ऋणातून कधीच बाहेर येणार नाही. मला तुमच्या ऋणात राहायला आवडेल, पण एकदाच व्हायचे बरं का. ज्याला काहीतरी घडवायचं असतं, ज्याच्याकडे विजन असतं ना, तो पुन्हा पुन्हा नाही करत. त्याला मिळेल ती संधी तो घेत असतो आणि त्या संधीचं सोनं करत असतो. त्यामुळे मला फक्त 5 वर्ष पाहिजे. मी 5 वर्षात 25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढेन, काढणारच. हा शब्द आहे आपला आणि हा शब्द देणारी एक महिला आहे, एवढं लक्षात ठेवा. निश्चितपणाने तुमचा विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि येणारा भावी काळ हा स्वर्ण अक्षरात लिहून ठेवलं जाईल. हे नाव मी जिवंत राहो नाही तर नाही राहो, पण इतिहासात लिहिलं जाईल की एक अशी महिला होती की जिने इतिहास घडवला होता. एका बाजूला एवढे मत होते, एका बाजूला एक झाशीची राणी होती. मेरी झाशी नाही दूंगी, मेरी झाशी मुझे चाहिए, हे मी तुम्हाला मागायला आली. आणि म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद रूपी मतदान करा. मतदान करताना कुकर विसरू नका. प्रत्येक घरात 2 वेळा बायको हातात कुकर घेते, सकाळी घेते आणि संध्याकाळी घेते. मग त्या बायकोला म्हणा, बायको आज जरा कुकरमध्ये वेगळं चांगलं काहीतरी बनव, ताईची आठवण येते. असं बोललात बघा ती कशी खुलते. तुम्ही म्हटलात ना ताईची आठवण येते, तिला वाटत का लाडक्या बहिणी नाही, लाडके भाऊ पण ताईच्याच मागे आहे, तिला खूप बरं वाटेल. पण तुम्ही तिला खुश करा. आणि 23 तारखेला, कारण मी होणार आहे म्हणजे या सगळ्या आमदार होणार आहे, यांना सुद्धा वाटणार आहे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. निश्चितपणाने तो दिवस 23 तारखेचा असेल आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार असाल. नवे तर करते धरते असाल
कारण कामं कितीही केली, विकास कितीही केला तरी अनेक अडचणी असतात जीवनामध्ये. त्या अडचणी सोडवण्याचं काम देखील आशाताईंनी केलंय. आणि म्हणून येत्या काळामध्ये तुमची दमदार आमदार म्हणून 23 तारखेला इथे गुलाल उधळायची संधी आपण मला द्याल. त्यावेळेला भावगर्दी जादा असेल, पण माझं लक्ष असेल की त्यावेळी मी आली तेव्हा कोण कोण होतं, ज्यावेळी मी आली तेव्हा कोण कोण होतं. माझ्या त्या मुली होत्या, माझे ते दुकानवाले सगळे होते, ते भाऊ होता, तो भाऊ होता, तो भाऊ होता, तो तर सारखा हसतच होता. आणि मग बाकीच्यांकडे बघून मला वाटेल की बरोबर आहे, बाकीचे आले ते नंतर आले, पण कधी येऊ द्या, पण एकदाचे येऊ द्या. या ठिकाणी पुन्हा एकदा आपले आभार मानते, माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आशाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आशाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय श्री राम.